आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट। इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण, ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच। कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड, पनीर अंगारा, व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेज मध्ये चिकन तंदूर, चिकन थाली, सावजी मटण आणि बरंच काही। आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा। शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा। तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण। गडकरी फॅमिली रेस्टॉरंट, तळेगाव, नांदूर, शिंगोटे रोड। यायला विसरू नका। राहिला अनेक मंत्रिपद भूषवली, सध्याचे जे मंत्रिमंडळ आहे त्यातल्या मंत्र्यांची वक्तव्य पाहिलं काय मंत्र्यांनी कसं वागावं असं वाटतं? नाही, एकंदर संपूर्ण महाराष्ट्राचीच एक अधोगती झालेली आहे असं दिसते। अधोगतीकडे आपण खूप चाललेलो आहे, वेगानं चाललेलो असं चित्र आहे। कोण काय करतंय, कशा पद्धतीनं वागतंय, कसं बोलतंय याचा काही धरबंध राहिलेला नाही। मोठ्या माणसाची इज्जत घेणं याच्यात मोठेपणा झालेला आहे आणि चांगल्या चांगल्या व्यक्तिमत्वाच्या, वडीलधाऱ्या व्यक्तिमत्वाच्या सहजपणे कुणीतरी टार्गेट असलेल्या अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व त्यांची इज्जत घेत असताना दिसते। आता याच्यात काय आमदार काय, आता आमदाराचे भाऊ बी आता गोळीबार करायला लागलेत। आमदारांनी तर केलाच होता पोलीस स्टेशनला, आता आमदाराच्या भावानं गोळीबार केलाय। बीडमध्ये झालं ते आपण पाहिलंय, प्रवीणदादा गायकवाडांवर झालेला हल्ला आपण पाहिलाय। कॅन्टीन मधल्या कर्मचाऱ्याला आमदार मारतो हे पाहिलं। लहान माणूस कर्मचारी त्याला मारहाण करण्यात आली। सभागृहामध्ये, विधानसभेमध्ये गुंड घुसतायत आणि दादागिरी करतायत। काय नाही ते आता दुर्दैवानं पाहण्याची वेळ महाराष्ट्रातल्या जनतेला आलेली आहे। कृषी खातं देखील तुम्ही सांभाळलेलं होतं, सध्याच्या कृषी मंत्र्यांची वक्तव्य पाहिली त्यानंतर त्यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आला, कसं वाटतं? नाही, कृषी मंत्री चुकले हे मी मान्य करील का, ते जो व्हिडिओ आला किंवा त्यांचे वक्तव्य चुकले हे मी मान्य करतो। परंतु कृषी मंत्र्यांना जेवढं टार्गेट केलं गेलेलं आहे त्यापेक्षा अनेक गोष्टी आणखी आहेत मंत्र्यांच्या ज्या चालू आहेत, त्याच्यावर आपण लक्ष देताना दिसत नाहीये। काही निर्णय स्कॅन्डल्स आपल्याला आता पुढे येत आहेत, त्याच्यावर चर्चा होत असताना दिसत नाही, मीडिया त्या उचलताना दिसत नाही। 3000 कोटी रुपयाचा घोटाळा हा केवळ एका कामामध्ये एका विशिष्ट कंपनीला दिलं जातं, चांगल्या कंपनीला टाळून 3000 कोटी रुपये जादा दरानं। सुप्रीम कोर्ट म्हणतं तुम्हाला हे रद्द करायचं का नाही, का आम्ही रद्द करू, त्यानंतर रद्द होतं। याच्यावर किती आपण लक्ष दिलंय? ठीक आहे, कृषी मंत्री चुकले हे मान्य केल्यानंतर सुद्धा यापेक्षा अनेक गोष्टी घडतायत, मंत्र्यांकडून घडतायत, मोठमोठे घोटाळे ते करतायत। माझ्या मते याच्याकडे तर मीडियानं जास्त जाणीवपूर्वक पाहिलं पाहिजे, जनतेपर्यंत पोहोचवलं पाहिजे। एक धाक सरकारला निर्माण करण्याची जबाबदारी ही मीडियाची ज्यादा आहे, कारण जनतेपर्यंत पोहोचण्याचं ते एकमेव साधन आता तरी आहे। लोकशाही वाचवायची असेल तर मीडियानी सतर्क झालं पाहिजे असं मला वाटतं। 4 मंत्र्यांचा राजीनामा घेतला जाईल असं संजय राऊतांनी आज म्हटलंय, त्यात ते शिंदे गटाचे 4 आमदार आहेत। नाही, मला माहित नाही कोणाचा राजीनामा घेतायत कोणाचा नाही। म्हणजे आज मीडियामध्ये आलं त्याचा राजीनामा तुम्ही घ्याल, पण मीडियामध्ये न आलेले आणि अनेक उद्योग चाललेले त्यांचं काय करणार तुम्ही? त्यांना रोखणार का नाही? माननीय मुख्यमंत्र्यांची जबाबदारी, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे की ज्या पद्धतीनं हे सरकार चाललेलं आहे, ज्या पद्धतीने विधिमंडळात गोंधळ घातला जातो आहे, मोठ्या माणसांची बेइज्जत करण्याचा प्रयत्न चाललेला आहे, वाईट वक्तव्य केले जात आहेत आणि त्यांना तुम्ही रोखत नाही, याचा अर्थ तुम्ही त्यांना मुभा दिली काय? ही सगळी महाराष्ट्र संस्कृतीला लाजिरवाणी गोष्ट या राज्यामध्ये घडत आहे, ही वस्तुस्थिती आहे। आगामी निवडणुका आता लवकरच येत आहेत, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका, महानगरपालिका, महाविकास आघाडी एकत्रित त्याला सामोरी जाईल का? आणि त्यात जर उद्धव आणि राज यांची युती झाली तर त्याचा काय परिणाम महाविकास आघाडी? नाही, आम्ही अजून त्या बाबतीत एकत्र बसणार आहोत। आम्ही उद्धवजींना भेटणार आहोत, पवार साहेबांना भेटणार आहोत, चर्चा आम्ही करणार आहोत, कशा पद्धतीने पुढे जायचंय, त्यांचे काय मत आहे हे समजून घेणार आहे। लवकर तशा प्रकारच्या भेटी आम्ही घेणार आहोत। मंत्रिमंडळात समन्वय दिसतोय तुम्हाला? तुम्ही अनेक वर्ष मंत्री राहिलेल्या समन्वय नाही, लाथाळ्या चाललेल्या आज सुद्धा निधी येऊन घोटाळे चालले। नगर विकासचा निधी आता इथून पुढच्या कालखंडामध्ये पूर्णपणे मुख्यमंत्र्यांनी ताब्यात घेतलेलं अशा प्रकारचं पद आता आम्हाला पाहण्यास मिळतं आहे। याचा अर्थ अविश्वास हा एकमेकावर आहे, खूप गोंधळाचं वातावरण आहे, सत्तेचं सिमेंट आहे म्हणून ते टिकलेत,
एवढाच त्याचा अर्थ आहे.